हा करायचे श्रावण महिन्यातला हा शेवटचा सण आहे बैलपोळा. तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो. तर आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ना खूप सुंदर पद्धतीने बैलपोळा साजरा केला जातो. तर आज बैलांना छान असं धुवून आणि त्यांना रंगरंगोटी करून आणि गावात मिरवलं जातं. तर हे आता ज्यांच्या घरी बैल नाहीत ना तर वाड बैल पूजले जातात किंवा मातीचे बैलांची आपण पूजा करत असतो. तर त्यांच्या शिंगात घालण्यासाठी या शिंगदोऱ्या आपण केलेल्या आहेत. तर आता आपण मातीच्या बैलांची पूजा करणार आहोत आणि गावामध्येही आता बैल गेलेले आहेत मिरायला. तर ज्यांच्याकडे बैल आहेत ना ते गावामध्ये बैल मिरायला नेतात. खूप छान अशा झूल वेगवेगळ्या पद्धतीने सजवून आणि ढोल ताशाच्या गजरावर बैल मिरवत असतात शेतकरी. तर आज शेतकऱ्यांचा सण आहे बैलपोळा. तर आम्ही ही पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलाय. आता वाडबैलाची पूजा करणार आहोत. तर प्रत्येक घरामध्ये आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो आणि बनवून घेतलेले शिंगदोरेही आपण तळून घेतल्यात. तर चला आपण आता करूया वाडबैलाची पूजा. वाडबैल म्हणजे कुंभारांनी दिलेले मातीचे बैल. तर त्यांची पूजा करण्यासाठी आपण अशा पद्धतीने धान्याचा, गव्हाचा किंवा तांदळाचा चौक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे बैल मांडून आणि तर ही 2 तोंडाची आहे ना, तर ही आहे गाय. तर आपल्याला 4 बैल आणि 1 गाय कुंभार देत असतो पोळ्याला आणि अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला वाडबैलांची करायची आहे. तर प्रत्येक घरोघरी पोळ्याला अशा पद्धतीने ही मातीच्या बैलांची पूजा केली जाते. ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये बैल आहेत तर ते आपले बैल सजवून आणि छान असं मिरवणुकीला गावामध्ये नेत असतात. ढोल ताशांच्या गजरामध्ये बैलाला झूल घालून त्यांच्या गळ्यात आणि पायात घुंगरं बांधून बैलांची छान अशी मिरवणूक काढत असतात. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये बैलपोळ्याचा सण साजरा केला जातो. तर शेतकऱ्यांचा आणि बैलाच्या कष्टांच्या सुट्टीचा हा दिवस असतो. तर खूपच छान अशा पद्धतीने शेतकरी हा बैलपोळ्याचा सण साजरा करतात. तर आपण पंचमीच्या दिवशी जे जिवतीची पूजा केलेली आहे ते जिवतीचं पत्रक ही आज काढायचं आहे आणि त्यालाही नैवेद्य दाखवून आपण आता त्याचं विसर्जन करणार आहोत. तर ही अशा पद्धतीने आपण वाडबैलाची पूजा केलेली आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.